एक बड़ी खबर सामने आ रही है। महाराष्ट्र में खुलकर महायुति की लड़ाई अब सामने आ गई है। देवेंद्र फडणवीस ने एकनाथ शिंदे पर पलटवार किया है। आपने बिल्कुल सही सुना। आपको बता दें कि इस समय देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बीच तनाव देखने मिल रहा है। एकनाथ शिंदे ने इसी हफ्ते की शुरुआत में एक रैली के दौरान बीजेपी पर खुलकर निशाना साधा था और अब देवेंद्र फडणवीस ने शिंदे पर पलटवार किया है। एकनाथ शिंदे ने भाजपा पर रावण वाला तंज कसा था। देवेंद्र फडणवीस ने उसी का जवाब देते हुए कहा कि जो लोग हमारे बारे में बुरा बोलते हैं उन्हें नजरअंदाज करे। वे कह सकते हैं कि वे हमारी लंका जला देंगे, लेकिन हम लंका में नहीं रहते। हम राम भक्त हैं, रावण के नहीं। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही। मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डाव उजव करत नाही। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तो भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता